सार्थ श्री दासबोध दशक पहिला समास चौथा. सद्गुरुस्तवन. ईश्वराच्या निश्चळ अंगाचे ज्ञानमय स्वरूपाचे किंवा गणपतीचे वर्णन झाले. ईश्वराच्या चंचळ अंगाचे शक्तिमय स्वरूपाचे किंवा शारदेचे वंदन झाले. श्री स्वामी समर्थ आता सद्गुरूला वंदन करतात. स्थलकालच्या मर्यादित वावरणाऱ्या विश्वाला परमात्मा आत बाहेर व्यापून आहे हे खरे, पण तेवढ्याने तो संपत नाही. या विश्वाने जर परमात्मा संपला तर तो अनंत राहणार नाही. व्यक्ती व विश्व त्यांना व्यापून तो शिल्लक उरतो. तो किती शिल्लक उरतो हे आजपर्यंत कोणालाच कळले नाही. असे ते कल्पनातीत आणि अनंत परमात्मा स्वरूप म्हणजे संतांचा सद्गुरू होय. परमात्मा कसा आहे हे माणसाला कधीच सांगता येत नाही, पण जे वर्णन करणाऱ्यांच्या प्रयत्न केल्या वाचून त्याला चैन पडत नाही. दृश्य विश्वामधील सूर्य, समुद्र, आकाश, पृथ्वी इत्यादी अत्यंत विशाल वस्तूचा दाखला घेऊन मानवी बुद्धी आणि त्या अनंताला कळवळण्याची खटपट करते. ती धडपड तोडकी पडते. अर्थात परमात्मा स्वरूप कसे आहे हे सांगण्याची धडपड करून हार खाल्ल्यावर त्याने वर्णन करता येत नाही हेच त्याचे वर्णन होय असे म्हणून थांबावे लागते. या समासात हीच गोष्ट श्री समर्थांनी अतिशय सुंदररित्या समजवली आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. श्रीराम श्रीराम श्रीराम. आता सद्गुरु वर्णवेना जेते माया स्पर्श सकेना, ते स्वरूप मज ज्ञाना काय कळे श्रीराम. न कळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पावडील कोठे श्रीराम. मजने कळे हा विचारू दुरुणी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू पाववी मज श्रीराम. होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी श्रीराम. मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वांचित होते मन, माया झाली लज्जामान काय करू श्रीराम. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावे लागे प्रतिमा, तैसा महायोगी महिमा वर्णिन सद्गुरूंचा श्रीराम. आपल्या भावा सारिका मनी देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु हा स्तवनी स्थौ आता श्रीराम. म्हणजेच काय, आता सद्गुरूचे स्तवन करायचे, पण श्री स्वामी समर्थ म्हणतात सद्गुरूंच्या स्वरूपाला माया स्पर्श करू शकत नाही. आपले सगळे ज्ञान मायेच्या कक्षेतील असते, त्यामुळे सद्गुरू स्वरूप आपल्यासारख्या अज्ञानी माणसाला कळणे शक्य नसते. म्हणून सद्गुरूंचे वर्णन करता येत नाही. श्रुती ही आत्मविद्येची आई आहे. परमात्मा स्वरूपाचे वर्णन करण्याचा तिने प्रयत्न केला, पण अखेर ते स्वरूप कळत नाही. ते असे नव्हे याप्रमाणे बोलून नाईलाजाने गप्प बसली, तेथे आपल्यासारख्या मूर्खांची बुद्धी त्या स्वरूपाचे आकलन कसे करील. सद्गुरू स्वरूपाचा विचार मला कळत नाही, म्हणून मी त्याला दुरूनच नमस्कार करतो. श्री समर्थ प्रार्थना करतात, हे गुरुदेवा, मायेच्या कक्षेतून मला पलीकडे न्या. मायेच्या सहाय्याने सद्गुरूंचे वर्णन करताना सद्गुरूंची स्तुती कशी करावी खरोखर अशक्य आशा मी धरली. ती सफल होण्यास माया मदत करील असा भरवसा मला होता, पण तो फोल ठरला. मग इतकेच सांगतो, अहो सद्गुरू स्वामी, तुम्ही असाल तसे असा. मायेच्या बळाची मदत घेऊन तुमचे स्तवन करावे अशी मनापासून इच्छा होती, पण तुमचे नाव काढल्याबरोबर माया लाजली आणि मागे सरली. मग मला आता काही करता येईना. हे सगळे खरे आहे, परंतु मुख्य परमात्मा आकलन होत नाही, म्हणून त्याची प्रतिमा करावी लागते. त्याचप्रमाणे सद्गुरू स्वरूप आकलनीय आहे, तरी मायेची मदत घेऊन त्या स्वरूपाचा महिमा मी वर्णन करीन. जशी त्याची भावना तशी देवाची कल्पना करून माणूस त्यांचे चिंतन करतो. या नियमानुसार मी आता सद्गुरूंची वंदना करतो. जय जयाजी सद्गुरु राजा, विश्वंभरा विश्वबीजा,
परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू श्रीराम. तुझी येन अभ्यंकरे अनावार माया हे ओसरे. जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळून जाये श्रीराम. आदित्ये अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे. निसी झाली अनंतरे पुन्हा काळोखे श्रीराम. तैसे नवे स्वामी राव करी मृत्युमेव वाव. समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी श्रीराम. सुवर्णाचे लोहो काही सर्वता होणार नाही. तैसे सद्गुरुसी संदेही पडोची नेने सर्वता श्रीराम. का करिता गंगेसी मिळाली मिळणी होता गंगा झाली. मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वता श्रीराम. परी ते सरिता मिळणी मागे वाहाळ म्हणजेत जगे. तैसा नवे शिष्य वेगे स्वामीच होय श्रीराम. परीसा आपण ऐसे करिना सुवर्ण लोहो पालटेना. उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा श्रीराम. शिष्याच गुरुत्व प्राप्त होय सुवर्ण सुवर्ण करिता नये. मनोनी उपमान साहे सद्गुरूची परिसासी श्रीराम. उपमे देवा सागर तरी तो यात कंचकी क्षार. अथवा मनो क्षीरसागर तरी तो नासेल कल्पांती श्रीराम. उपमा द्यावे जरी मेरू तरी तो जड पाषाण कठोरू. तैसे नव्हे की सद्गुरू कोमळ दिनाचा श्रीराम. इथे श्री स्वामी म्हणतात, विश्वाला भरून उरणारा विश्वाचे मूळ सर्वोत्तम पुरुष, मोक्षाची विजय पताका आणि दीनाचा मित्र असा जो सद्गुरू, त्याचा जय जयकार असो. सूर्याच्या प्रकाशाने अंधार पळून जातो, त्याचप्रमाणे सद्गुरूचा अभयहस्त ज्यांच्या मस्तकी राहतो, त्याची कृपा ज्याच्यावर होते त्याच्यावर असलेला या अनावार मायेचा अंमल नाहीसा होतो. सूर्यप्रकाश असतो तोपर्यंत अंधार नसतो हे खरे, पण सूर्यास्त होऊन त्याचा प्रकाश लोपला की रात्र होते आणि पुन्हा अंधार ब्रह्मांडात भरतो. सद्गुरू स्वामी राजा तसा नाही. अज्ञानांना तो मूळ सकट उपटून टाकतो, त्याचा ठाव ठिकाणा साफ नाहीसा करतो. त्यामुळे जीव जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटतो. सोने खराब होऊन त्याचे लोखंड कधीच होत नाही, तसेच सद्गुरू दासांचे मन इतके शुद्ध असते त्यात संशय कधीच उत्पन्न होत नाही. किंवा एखादी लहान नदी गंगेला मिळते आणि मिळाल्यानंतर ती गंगाच बनते, मग तिला गंगेतून वेगळी काढायचे म्हटले तरी ती कधीच वेगळी होणार नाही. गंगेला मिळण्यापूर्वी त्या नदीला लोक एक लहान ओढा समजतात. त्याचप्रमाणे सद्गुरूची भेट व संगती होण्यापूर्वी शिष्य सामान्य माणूस असतो, परंतु सद्गुरूची गाठ पडली की तो लगेच तद्रूप होतो. त्याला सद्गुरूचा अधिकार असतो. परीसाची उपमा व तिची उणेपणा. परीस लोखंडाचे सोने करतो, पण ते सोने लोखंडाला लावले तरी त्याचे सोने होत नाही. म्हणजे परीस लोखंडाला परिसा पण देत नाही, पण सद्गुरू शरण गेलेला शिष्य पुष्कळ लोकांना उपदेश करून तारतो. याचा अर्थ असा की शिष्याला गुरुपद प्राप्त होते. सोने आपल्या स्पर्शाने लोखंडाने सोने बनवू शकत नाही, म्हणून परिसाची उपमा सद्गुरूला लागू पडत नाही. सद्गुरू सारखा आहे म्हणावे तर योग्य नाही. सागरासारखे पाणी खारट असते. अगदी क्षीरसागर घेतला तरी कल्पांतकाळी तो नसतो, म्हणून ही उपमा उणी पडते. सद्गुरू मेरू पर्वतासारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. मेरू अचेतन आहे, कठोर दगड आहे, पण सद्गुरू तसा नाही. तो सचेतन आहे, त्याचे अंतःकरण कोमल आहे, तो दीनदयाळ आहे, म्हणून ही उपमा उणी पडते. समोर समर्थ म्हणतात, उपमे मनो गगन तरी गगना परिसते निर्गुण. या कारणे दृष्टांतहीन सद्गुरू गगनाचा. धीरपणे उपमे जगती तरी हेही खचले कल्पांती. म्हणून धीरत्वास दृष्टांती हीन वसुंधरा. आता उपमा गभस्ती तरी गभस्तीचा प्रकाश किती. शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरू अमर्याद.
म्हणून उपमे उनादिन कर, सद्गुरु ज्ञानप्रकाश थोर. आता उपमावा फणीवर, तरी तोही भारवाही. आता उपमे द्यावे जळ, तरी ते काळांतरी आटेल सकळ. सद्गुरु रूप ते निश्चळ, जाणार नाही श्रीराम. सद्गुरुसी उपमावे अमृत, तरी अमर धरती मृतपंत. सद्गुरु कृपा यथार्थ, अमृत करी श्रीराम. सद्गुरुसी म्हणावे कल्पतरी, तरी हा कल्पने ते विचारू. कल्पवृक्षाचा अंगीकारू, कोण करी श्रीराम. चिंता मात्र नाही म्हणी, कोण पुसे चिंतामणी. कामधेनूची दुबगी, निकामासी न लागती. म्हणजेच काय, सद्गुरु गगनासारखा आहे म्हणावे तर ते बरोबर नाही. आकाश केवळ शून्य दिसते, पण सद्गुरु शून्यापलीकडे असते, म्हणून ही उपमा उनी पडते. सद्गुरु पृथ्वीसारखा निश्चल, निर्भय आणि गंभीर आहे म्हणावे तर ते बरोबर नाही. कल्पांताच्या वेळी पृथ्वी विरून जाईल, पण सद्गुरु अभंग राहील, म्हणून ही उपमा उनी पडते. सद्गुरु सूर्यासारखा आहे म्हणावे तर ते बरोबर नाही. सूर्याचा प्रकाश तो किती शास्त्रामध्ये सूर्यप्रकाशाच्या मर्यादा सांगितल्या आहेत, पण सद्गुरूला मात्र मर्यादा नाहीत. सद्गुरूच्या ज्ञानाच्या प्रकाशाला कोठेच मर्यादा नाही, तो अनंत आहे. म्हणून सूर्य उपमेला उन्हा पडतो. आता शेषाची उपमा द्यावी तर तो डोक्यावर ओझे वाहतो, म्हणून ती उपमा उनी पडते. सद्गुरू पाण्यासारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. पाणी चंचल असते आणि कालांतराने सगळे आटून जाते, परंतु सद्गुरू स्वरूप मोठे निश्चल असून ते कधीच नाश पावत नाही, म्हणून ही उपमा उनी पडते. सद्गुरू अमृतासारखे म्हणावे तर ते बरोबर नाही. स्वर्गात राहून नित्य अमृत पिणारे देव अखेर मृत्यूच्या मार्गाने जातात, ते नुसते नावाचे अमर असतात. पण सद्गुरू ज्याच्यावर कृपा करतात तो खऱ्या अर्थाने अमर बनतो, म्हणून ही उपमा उनी पडते. सद्गुरू कल्पतरूसारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. आपण जेवढी कल्पना करू तेवढेच कल्पतरू आपल्याला देतो, परंतु सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे असणाऱ्या सद्गुरूपुढे कल्पतरूंची किंमत नाही. किंबहुना कल्पना ओलांडून सद्गुरूपाशी जावे लागते, म्हणून ही उपमा उनी पडते. सद्गुरू चिंतामणीसारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. ज्याच्या मनात चिंता आहे त्याला चिंतामणीचे महत्त्व वाटते. सद्गुरू शिष्याच्या मनात कसली चिंता उरू देत नाही. ज्याला काही इच्छाच शिल्लक उरली नाही, तो कामधेनूची धार काढायला जाणार नाही, म्हणून ही उपमा उनी पडते. समोर समर्थ म्हणतात, सद्गुरू मनो लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत. ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. स्वर्गलोक इंद्र संपत्ती, हे काळांतरी विटंबती. सद्गुरू कृपेची प्राप्ती, काळांतरी चळेना. हरिहर ब्रह्मांदिक नाश पावती, सकळिक सर्वदा अविनाश ऐक. सद्गुरुपद तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी अवगी. पंचभूतिक उठा ठेवी, न चले तेथे म्हणून सद्गुरु वर्णवेना. हे घे हेची वर्णना. अंतरस्थितीची या खुना अर्थनिष्ठ जाणती. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, गुरुस्थवन नाम समास चवता. इथे सद्गुरू स्वामींना असे म्हणायचे आहे, सद्गुरूला श्रीमंत म्हणावे तर ते योग्य नाही. जगात सर्व संपत्ती नाशवंत असते, पण सद्गुरूच्या दाराशी अविनाशी मोक्षलक्ष्मी तिष्ठत असते. स्वर्गलोक, इंद्रपद आणि त्यांचे ऐश्वर ही सगळी कालांतराने नाश पावतात, पण सद्गुरूच्या कृपेची प्राप्ती झाली की ती कोणत्याही काली नाश पावत नाही, म्हणून ही उपमा उनी पडते. ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे सगळे नाश पावतात, पण सद्गुरूचे स्थानच तेवढे सदैव अविनाशीपणे टिकते. सगळी सृष्टी नाशवंत असल्यामुळे दृश्य विश्वामधील कोणत्याही वस्तूची उपमा शाश्वत स्वरूपाच्या सद्गुरूला देता येत नाही. पंचमहाभूतांची उठाठेव सद्गुरू स्वरूपात नाही. या कारणास्तव सद्गुरूंचे वर्णन करता येत नाही. त्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न करून ते न करता येणे हेच त्यांचे वर्णन समजावे. सद्गुरू रूपाचा अनुभव ही यातील अवस्था आहे. जे स्वतः अंतर्यामी स्थिर झाले आहेत त्यांनाच त्या अवस्थेच्या खुणा कळतात.
म्हणून या समासात सद्गुरूबद्दल जे मी सांगितले ते फक्त अंतनिष्ठानच कळेल. समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. पुढील समास संत स्तवन ऐकण्यासाठी चॅनलशी जोडून राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.